1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत, 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे, अर्धा वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, 1 चम्मच मेथीचे दाणे उडदाच्या डाळीमध्ये टाकून घ्यायचे आणि ते चांगल्या पद्धतीने धुवून 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचे. त्यानंतर ते मिश्रण 7 ते 8 तासानंतर एक मिश्रण वाटून घ्यायचं आहे. आधी डाळ वाटून घ्यायची, मग तांदूळ वाटून घ्यायचे आणि साबुदाणा देखील वाटून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून ते वाटून घ्यायचं आहे. ते मिश्रण एकदम घट्ट झालेलं असतं. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण सगळं मिश्रण बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या इडल्या चांगल्या येतील. त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं खलवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच खाण्याचा सोडा टाकायचा आहे. परत सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. इनोची 1 पुडी टाकायची आणि मग ते त्या इनोची पुडी टाकल्यानंतर आपल्या इडल्या खूप मऊसूत येतात. आणि मग ते इडली पात्राला थोडंसं तेल लावून ते बॅटर इडली पात्रामध्ये भरून घ्यायचं आहे आणि लगेच इडल्या करायला ठेवून द्यायच्यात. 20 मिनिटासाठी आपण हे इडलीचं भांडं लावून देऊयात. तोपर्यंत आपली इडली तयार होईल. तोपर्यंत आपण सांबार तयार करून घेऊयात. सांबारला लागण्यासाठी 1 टमाटा, गाजर, शेवग्याची शेंग, कांदा आणि डांगर घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल टाकून जिरं, मोहरी, कढीपत्ता, ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये लाल मिरच्या तडक्यासाठी टाकायच्या आहेत आणि लगेचच कांदा आणि टमाटा कढईमध्ये टाकून परतून घ्यायचे. 1 चम्मच हळद आणि अर्धा चम्मच हिंग टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लागतील त्या प्रमाणामध्ये मसाले टाकून घ्यायचे आणि उरलेल्या सगळ्या भाज्या टाकून मिक्स करून आपल्याला पातळ किंवा घट्ट त्या प्रमाणामध्ये पाणी टाकून मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि आपण तुरीच्या डाळीचं वरण शिजवून ते त्या सांबारामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. चिंचेचं थोडंसं पाणी टाकायचं आहे. आंबट गोडसाठी साखर किंवा गुळही वापरू शकतात. वरून आपल्याला सांबार मसाला टाकायचा आहे. 1 उकळी काढायची. तयार आहे आपलं इडलीचं सांबार.